शेतकरी मित्रांनो, त्यांचं 10 गुंठ्यामधलं तुम्ही कंपाऊंड पाहू शकता. कशा पद्धतीने त्यांनी कंपाऊंड जाळी केलेली आहे. संपूर्ण बाहेर जर तुम्ही बघितलं, मुक्त संचारमध्ये फिरण्यासाठी त्यांना हा मुक्त गोठा आहे आणि इकडं साईडनी कंपाऊंड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांचं बिटलमधलं हे शेळीपालन आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं शेळ्या आतमध्ये इथं, पण इकडं जर बघितलं त्यांचं टॉप क्वालिटीचं जे बोकड आहे, कशा पद्धतीने बोकड आहे आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहतो आहे. सर, आता आपल्याकडं जर बघितलं, आपलं गावाच्या बाहेर शेतामध्ये हा फार्म आहे. आता एखाद्या शेतकऱ्यांना इथं व्हिजिट करायची, त्यासाठी जर यायचं जर म्हणलं, काही चार्ज वगैरे आहे का? कशा पद्धतीने आपल्या फार्मवरती यायला पाहिजे? नाही, चार्ज वगैरे तसं काही नाही. आपल्याला यायचं म्हणलं तर डायरेक्ट फोन करायचा आणि डायरेक्ट यायचं. इथं आपलं मातुरी रोडला मातुरी रोडला 3 किलोमीटर पारगाव, घोगस पारगावपासून 3 किलोमीटर फार्म आहे. बरं. तिथे आता सर, तुम्ही चारा लागवडमध्ये महत्त्वाचे चारे कोणते लावलेत आणि किती गुंठ्यामध्ये, किती एकरमध्ये आपण चारा लावलेला आहे? चारा आपला 15 गुंठ्यामध्ये आहे. तेवढा 20-25 शेळ्यासाठी 15 गुंठ्यात भागते आपलं मेथी घास. आणि पेरगवतं केलं, त्यांनी पेरगवतामध्ये कोणत्याच प्रोटीन नाही, कॅल्शियम नाही, काही नाही, त्याच्यामुळे ते बंद करून टाकलं. आपण फक्त मेथी घास ठेवला आहे आणि सुक्या चाऱ्यावर काम करतो आपण जास्त. आता हे तुतीचं बिया नाही इकडं, तेवढं लावायचं आहे. मेथी घास आणि तुती एवढं चारा ठेवायचं, बाकी नाही चारे करायचे. बरं. आता ह्याला खायला टाकण्याचं नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे बरं बिटलमध्ये? खायला तुम्ही 2च टाईम टाका. पण खायला म्हणजे आपण बंदिस्त करतो तर उगा नसतं दिवसभर राबत राहायचं, 5-5 मिनिटाला आणून टाकायचं, असं नका करू. खायला 2च टाईम टाका, गावाने जास्त ठेवा. आणि खायला म्हणजे जेवढं आणता म्हणजे दिवसभर टाकणार आहे तेवढं 2च टायमात टाका. गव्हाणे जास्त ठेवल्या का आखे भरून टाकायच्या, म्हणजे भरून उरलं पाहिजे. असं म्हणजे यूट्यूबला बघायला 4 किलो लागतं आहे, 5 किलो लागतं आहे, असं करू नका. शेळ्याला म्हणजे पोट भरून उरलं पाहिजे. आज सकाळी टाकलं का, मी आज सकाळी टाकतो पोटभर गव्हाणे भरून. आपलं गव्हाणे पाहिलं तुम्ही, भरपूर गव्हाणे तेवढे भरून जर टाकले का डायरेक्ट उद्या त्यांच्यातून चारा काढायचं. थोडाफार चारा उरला पाहिजे ते काढून म्हणजे गोराला पोट भरून शिल्लक राहिलं पाहिजे. पोट भरून शिल्लक राहिलं पाहिजे. जसं लागेल तसं ते दिवसभर खात्यात म्हणायचं, सकाळी भरून ठेवायचं. आणि पुन्हा शेळ्या तुमच्या नसतं, आता हे क्वालिटी नसतं, चाऱ्यावर पण नसते, तुमच्या भावनिकते पण याच्याशी निगडीत असते. मग शेळ्या तुम्ही काही फार्मवर गेला असता, शेळ्या वगैरे फार्म पाहिले तर मोठे हायटेक फार्म ते, मग शेळ्या पाहिले का माणूस गेला का शेळ्या पळून जातात माणसापासून. आणि अशा जर शेळ्या जर माणसापासून जर नाही आल्या, तिथं तुम्ही खायला किती टाका ते ट्रेसमध्ये राहणार. आणि ते माणसापासून जर पळत असल्या तर शेळ्या क्वालिटी कधीच नाही दिसणार. तुम्ही खायला किती असू द्या, इथं खायला कमी, पण शेळी प्रत्येक शेळी का एक माणसापासून पळणार नाही. माणूस दिसला का माणसाकडे येतात, म्हणजे माणसाचा पण जिव्हाळा त्यांना तेवढा लागलेला आहे. बरं बरं. आता सर, या शेळ्यांना आपण लसीकरण वगैरे केलेलं आहे का? लसीकरण तर करावंच लागतंय. काय असतंय, गावरान शेळी गेली तर काय 10-15 हजार रुपयाचं नुकसान. आता हे लाख रुपयाचे प्राणी आहेत, त्याच्यामुळे लसीकरण महत्त्वाचं आहे. याच्यात बाकी सगळ्या गोष्टी चुकवा, फक्त लसीकरण चुकवू नका. खायला मागं पुढं झालं तरी चालतंय, पण लसीकरण मागं पुढं करू नका. तुम्ही ET, PPR, HS या 3 लसी तर हमखास द्या. बरं. आपण समजा प्रथम उपचार म्हणून आपल्या फार्मवरती कोणते औषध आपण ठेवले पाहिजेत, कशा पद्धतीने? आता सुरुवातीला नवीनच शेळी पालक डायरेक्ट मेडिसिन, म्हणजे मेडिसिनबद्दल जास्त माहिती, प्रेग्नन्सी शेप कोणते औषध आहेत ते सगळ्या गोष्टी माहिती नाही होणार. त्याच्यामुळे जास्त नाही इंजेक्शन त्यांना देता येणार नाहीत. आपण जास्त नाही मेनोलेक्स प्लस हे तापीसाठी, त्यासाठी म्हणजे लंगडणं, म्हणजे एक गोळी एक औषध म्हणजे फक्त एकच आजारासाठी असं काम करतं असं नसतंय. आता तुम्ही प्रथम उपचारासाठी मेनोलेक्स प्लस हे तुम्ही लंगडणं, ताप आलं, शेळी म्हणजे घायल झाली थोडीफार तर ते देऊ शकता. म्हणजे त्याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही आहे. आणि तुमचं जर जास्त आजार असलं तर डॉक्टरला दाखवा. आणि प्रत्येकाला डॉक्टर बोलवू नका, परवडणार नाही. मग जुलाब जर लागले तर पाबाडीन, सल्फाट, डिबिडिन, बायोट्रिम हे टॅबलेट ठेवा. जर नाही त्या टॅबलेटनी जर कवर नाही झालं तर नंतर डॉक्टर बोलवा. प्रत्येक गोष्टीला डॉक्टर बोलवू नका. शेळी कोचामली काही झाली तर मेनोलेक्स प्लस देऊन टाका, अर्धी टॅबलेट, त्यांनी होतं आहे कवर. जर तुमचं मोठं व्हायरल इन्फेक्शन जर काही एखादा जर असला, मोठा आजार असला तर त्यांनी होणार नाही. मग त्याच्यासाठी अँटीबायोटिक ते लागतील. त्याच्यानंतर मग तुम्ही डॉक्टर बोलवा. सुरुवातीला डायरेक्ट डॉक्टर बोलवतात तर मग थोडेफार, आता जास्त शेळ्या जर झाले तर मग थोडेफार आजार ते चालूच असते, तापी चालू असते. मग प्रत्येकाला परवडायचं नाही आहे. बरं. आता शेळी पालनची बिटलमध्ये एखाद्याला सुरुवात करायची, कितीपासून केली पाहिजे? बिटल आपल्या आता काय असतंय, प्रत्येकाचं तुमच्याकडं पैसा किती, गुंतवणूक किती करू शकतात, पुन्हा ते पण महत्त्वाचं आहे. आणि तुमची जर गुंतवणूक करण्याची गावरान शेळ्यामध्ये करायला असतं 1-2 पासून सुरुवात केली तरी चालतंय. आणि तुम्ही 5+5+1चं जास्त तुमचं असले पैसे जर असले तर 5 पासून करा, सुरुवात करा. बिटलमध्ये कितीपासून करायला पाहिजे? 5+1.
5+1. हां बरं, शेळ्या कशा निवडल्या पाहिजे, किती महिन्याच्या, कशा काय? पाठीपासून करावं नाही तर पहिला रोप शेळ्यापासून करावं. काय असतंय, तुम्ही फार्मर कुठल्या जरी गेले का, तुम्हाला डायरेक्ट टॉप क्वालिटीची शेळी कोणी देऊ शकत नाही. म्हातारी वयस्कर झालेली शेळी तुम्हाला देते. आणि तुम्ही टॉप क्वालिटीतली, आता मला तुम्ही अशी शेळी मागितली, हिचं प्रोडक्शन काय आहे आपल्याकडे, वर्षाला ही लाख रुपये कमवून देतील, मी तुम्हाला शेळी देणार आहे का? नाही देणार. त्याच्यामुळे तुम्ही टॉप क्वालिटी आता माझ्या लॉटमध्ये म्हणजे एखादी शेळी पाळणार, एखाद्या मला जर वाटलं शेळी ही आपली चांगली नाही, मी तुम्हाला शेळी देईन, पण ती जी चांगली टॉपची शेळी ती देऊ शकत नाही ना. जे आपल्या ब्रिडिंगमध्ये काम करायचं ना, आपण लगेच ती शेळी देऊ शकत नाही. कारण की मग त्याच्यामुळे काय करा तुम्ही, त्यांचे होणारे प्रोडक्शन आहे का पिल्ले, मग त्याच्यापासून सुरुवात करा. 3 महिन्याची 4 महिन्याची पाठी खरेदी करा, मग त्याच्यापासून सुरुवात करा. आणि घेताना चांगले क्वालिटीतले पिल्ले बघा, त्यांची चमक बिमक, खुरटुले पिल्ले बघू नका. खुरटुले पिल्ले घेतले तर तुम्ही वाढ ते भेटणार नाही तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी. बरं, आता सुरुवातीला पैशाकडे बघू नका. मग तुम्हाला काय असतं, लॉटमध्ये 6-7 महिन्याची पाठी, तुम्हाला असं वाटतं आता इथं 3-3 महिन्याचे पिल्ले एवढे आहेत, पण 3 महिने त्यांनी वजन किती केलेत. आणि तुम्ही लॉटमधले घेतलं 7 आणि 8 महिन्याचे पिल्लू जर तुमचं 10-15 किलो जर असलं तर मग ते घेऊन उपयोग नाही ना. तुम्हाला किंमत कमी दिसन, पण तुम्हाला मग तेवढं ती शेळी त्यांनी बनणार नाही ना भविष्यात. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं शेडच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करूया थोडी. तुमचं शेड बघितलं, तिथं साध्या पद्धतीने कप्पे वगैरे कुठे काही केलेले नाहीत, तर शेड रचना कशी असायला पाहिजे बरं तुमच्या मतानुसार? शेड तुम्ही लय हायटेक करायची एवढी गरज नाही. तुम्हाला शेळ्याला फक्त शेळ्यावर खर्च करा, तुम्ही शेडवर काही करू नका. शेड आपल्याला काही उत्पन्न देणार नाही. शेडवर खर्च करायची काही गरज नाही. तुम्ही पुन्हा नवीन माणसाने कुठं गेलं का शेड बघू नका, ते शेडमधले प्राणी कसे आहेत ते बघा मेन. आणि शेडवर खर्च करायची काही गरज नाही. तुम्हाला शेडे कप्पे केलं जर केलं, आता हे तुम्ही शेळे पाहिल्यात बाहेर फिरतात, ज्याला जिकडे फिरायचं तिकडे फिरतात. म्हणजे असं म्हणजे तुम्ही 10 बाय 10चे कप्पे करतात आणि त्याच्यात शेळ्या ठेवल्या का त्यांना पूर्ण स्वातंत्र्य हिरवून घेतल्यासारखं होतं त्यांच्याकडून. बरोबर आहे. त्या तुम्ही खायला किती घातलं आणि ते जर शेळ्याला स्वातंत्र्य जर नसलं, त्यांना वाटलंच आपण असं तुरुंगात आणल्यासारखं आहे, तर मग त्या सुधारणार नाहीत ना. त्याच्यामुळे आपण फक्त पिल्लाला एक सेपरेट केलेलं आहे. त्यांना लहानपणीपासून सवय असते, तेवढ्या कप्प्यात राहतात, 5च्या नंतर सोडून देतात, मग ते खेळत येत कुदत येत सगळं होतं आहे. मग बोलत राहा. हां.